नमस्कार. आज आपण बिलावल थाटावर आधारित दुर्गा रागाचं एकतालातलं सरगमीत शिकणार आहोत. भूप रागातल्या गांधाराऐवजी मध्यम घेतला की दुर्गा राग तयार होतो. दुर्गा रागाला लागणारे स्वर सर्वस्वर शुद्ध आहेत. वर्जेश्वर, गांधार आणि निषाद वर्ज आहेत. वादी मध्यम, संवादी षडज आणि गाण्याची वेळ रात्रीचा 3रा प्रहर आहे. तर सुरुवातीला ऐकूयात आपण दुर्गा रागाचा आरोह, अवरोह आणि पकड. सुरुवातीला रागाचा आरोह. सा रे मा पा धा सा. आणि आता रागाचा अवरोह. सा ध प म रे सा. आता ऐकूयात रागाची पकड किंवा मुख्य अंग. प म प धा म रे ध सा. प म प धा म रे सा रे ध सा. प म प धा म रे सा रे ध सा. ध सा रे म रे सा. सा ध सा रे ध सा. ध सा रे म रे सा. सा ध सा रे ध सा. प म प धा म रे सा रे ध सा. प म प धा म रे सा रे ध सा. प ध सा सा ध सा रे ध सा. प ध सा सा ध सा रे ध सा. प रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. आता शिकूयात आपण दुर्गा रागाचं हे सरगमगीत हार्मोनियमवर कसं वाजवायचं. सुरुवातीला शिकूयात रागाचा आरोह. आता रागामध्ये हे ओळीनं 4ही काळी बटणं लागत असल्यामुळं पहिल्या साला आपल्याला अंगठा लावावा लागतो. सा रे म प ध सा. आता अवरोह. सा ध प म रे सा. आता शिकूया रागाची पकड किंवा रागाचं मुख्य अंग. प म प धा म रे ध सा. आता स्थायीची पहिली ओळ. प नंतर डॅश आहे. डॅशच्या ठिकाणी पुन्हा प वाजवायचा, पण प म्हणायचा नाही, तिथं आकार लावायचा. प म प धा म रे. रे नंतर सुद्धा डॅश आहे, तिथंही आकार लावायचा, म्हणजे रे डबल वाजवायचा. रे ए सा रे ध सा. म्हणजे पूर्ण ओळ अशी होईल. प म प धा म रे ए सा रे ध सा. आता हीच ओळ आपण तालाबरोबर पाहूयात. आता सरगमगीताची सुरुवात समेपासूनच असल्यामुळं इलेक्ट्रिक तालाबरोबर टाळ वाजला की आपण सरगमगीताची सुरुवात करायची, म्हणजे प्रत्येक ओळीची सुरुवात करायची.
मा पा धा मा रे सा रे ध सा पा मा पा धा मा रे सा रे ध सा. आता स्थायीची दुसरी ओळ. स्थायीची दुसरी ओळ सुरू होते ध पासून, मंद्र सप्तकातल्या ध पासून. खाली टिंबा आहे बघा. ध सा रे मा रे सा. आता या सावरून डायरेक्ट वरचा सा आहे. सा ध सा रे ध सा. पुन्हा वाजवूयात हीच ओळ. ध सा रे मा रे सा. सा ध सा रे ध सा. आता हीच ओळ शिकूयात ताला बरोबर. ध सा रे मा रे सा. सा ध सा रे ध सा. ध सा रे मा रे सा. सा ध सा रे ध सा. आणि स्थायीची दुसरी ओळ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्थायीची पहिली ओळ स्थायीच्या शेवटी आपण वाजवावी. आता यानंतर आपण पाहूया अंतर्याची पहिली ओळ. अंतर्याची पहिली ओळ अशी आहे. म अ म नंतर डॅश आहे. म अ प ध सा सा. ध सा रे. रे नंतर पुन्हा डॅश आहे, म्हणजे तिथं पुन्हा रे वाजवायचा आणि आकार घ्यायचा. रे ए ध सा. म्हणजे पूर्ण ओळ अशी होईल. म अ प ध सा सा. ध सा रे ए ध सा. आता ही ओळ आपण ताला बरोबर पाहूयात. म अ प ध सा सा. ध सा रे ध सा. म अ प ध सा सा. ध सा रे ध सा. आता अंतर्याची दुसरी ओळ आपण शिकूयात. वरच्या म पासून सुरुवात होते तार सप्तकाच्या. म रे सा रे ध सा. आणि दुसऱ्या कालापासून प्रत्येक मात्रेवर 2-2 स्वर येत आहेत. म्हणजे सा सा ध प ध ध प म प म रे सा. म्हणजे पूर्ण ओळ अशी वाजेल. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. आता हीच ओळ आपण ताला बरोबर बघूयात. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. आणि पुन्हा अंतरा पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पहिली ओळ 2 वेळा म्हणायची. तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ओळ कशी वाजवायची हे शिकलो. आता संपूर्ण सरगमगीत तालाबरोबर कसं वाजवायचं ते आपण शिकूयात. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. ध सा रे म रे सा. सा ध सा रे ध सा. ध सा रे म रे सा. सा ध सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. म प ध सा सा. ध सा रे ध सा. म प ध सा सा. ध सा रे ध सा. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. म रे सा रे ध सा. सा सा ध प ध ध प म प म रे सा. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे सा रे ध सा. प म प ध म रे
सा रे ध सा. तर अशा पद्धतीनं याही सरगमगीताच्या प्रत्येक ओळीचा अगोदर भरपूर सराव करा आणि नंतर सलग संपूर्ण सरगमगीत आपल्याला वाजवता येतं का ते पहा. आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.